त्यानंतर ही कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करतो सप्तरंगी साहित्य मंडळाचे जिल्हा सचिव गझलकार चंद्रकांत करपकर यांना साहित्य मंडळाच्या 81व्या पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व मित्रांचं स्वागत करतो आणि बराच वेळ झालेला आहे या पौर्णिमेच्या निमित्तानं काही शेर आणि 1-2 गजला वेळ असेल तर आपल्या पुढे होतो एक शेर थोडंफार असं संमिश्र आणि शेवटी एका हलक्या फुलक्या वातावरणाची बायको नावाची गजल आपल्याला ऐकवतो. जवळ येता कुणी बोचायचे होते, जवळ येता कुणी बोचायचे होते, फुलाला तीक्ष्ण काटा व्हायचे होते. जवळ येता कुणी बोचायचे होते, फुलाला तीक्ष्ण काटा व्हायचे होते. आणि शेरपाकी तुला माणूस मीही मानले असते. वाह, तुला माणूस मीही मानले असते, मला माणूस तू समजायचे. तुला माणूस मीही मानले असते, मला माणूस तू समजायचे होते. आणि शेरपाकी निळा भगवा आणि हिरवा होत गेलो मी. निळा भगवा आणि हिरवा होत गेलो मी, मला माणूस केवळ व्हायचं. निळा भगवा आणि हिरवा होत गेलो मी, मला माणूस केवळ व्हायचे होते. आताशा झुंजतो मी भाकरीसाठी, आताशा झुंजतो मी भाकरीसाठी, मलाही जग कधी जिंकायचे होते. आताशा झुंजतो मी भाकरीसाठी, मलाही जग कधी जिंकायचे होते. आणि आजच्या व्यवस्थेला अनुसरून काही शेर आणि नंतर एक गजल की आपुलकीला जागा नाही, आपुलकीला जागा नाही, खरेपणाला थारा नाही. आपुलकीला जागा नाही, खरेपणाला थारा नाही. दगा दिला या स्वातंत्र्याने, दगा दिला या स्वातंत्र्याने, शरीर आहे वाचा नाही. दगा दिला या स्वातंत्र्याने, शरीर आहे वाचा नाही. नव्या युगाचा बंडखोर मी, नव्या युगाचा बंडखोर मी, काल सोसले आता नाही. नव्या युगाचा बंडखोर मी, काल सोसले आता नाही. एक देश पण कितीही दरी, एक देश पण कितीही दरी, तुमचा आहे माझा नाही. एक देश पण कितीही दरी, तुमचा आहे माझा नाही. मी मालक माझ्या मर्जीचा, मी मालक माझ्या मर्जीचा, उजवा नाही डावा नाही. मालक माझ्या मर्जीचा, उजवा नाही डावा नाही. जगात हल्ली सगळे आहे, जगात हल्ली सगळे आहे, समानतेचा नारा नाही. जगात हल्ली सगळे आहे, समानतेचा नारा नाही. आणि एक शेवट असे की प्रश्न सोडविल तुझ्या भुकेचा, प्रश्न सोडविल तुझ्या भुकेचा, अशी कोणती शाळा नाही. प्रश्न सोडविल तुझ्या भुकेचा, अशी कोणती शाळा नाही. आणि रुतल्यावरती कळून चुकले, रुतल्यावरती कळून चुकले, गझल सारखा काटा नाही. रुतल्यावरती, रुतल्यावरती कळून चुकले, गझल सारखा काटा नाही. आणि बायको या गझलेने मी माझ्या सादरीकरणाचा शेवट करतो. बायको लिहिलं होतं, बायको हा रदीफ घेऊन गझल लिहिली होती, ती ऐकवतो आपल्या सगळ्यांना. साधी सरळ तरीही, साधी सरळ तरीही, दमदार बायको. साधी सरळ तरीही, दमदार बायको. प्रत्येक माणसाचा, प्रत्येक माणसाचा आधार बायको. प्रत्येक माणसाचा आधार बायको. साधी सरळ तरीही, दमदार बायको. आयुष्य राहू दे की स्पर्धेत कोणत्या, आयुष्य राहू दे की स्पर्धेत कोणत्या, केव्हाच घेत नाही माघार बायको. केव्हाच घेत नाही माघार बायको. गरजेनुसार पडती होते कधी दिवा,
गरजेनुसार पण ती होते कधी दिवा, करते घरातला दूर अंधार बायको, करते घरातला दूर अंधार बायको. हा व्यवस्थेला लागू पडणारा शेर आहे. आजच्या राजकारणाला आणि व्यवस्थेला लागू पडणारा शेर आहे. नाहीच होत केव्हा अस्थिर कुणामुळे, नाहीच होत केव्हा अस्थिर कुणामुळे, मजबूत एक छत्री सरकार बायको, नाहीच होत केव्हा अस्थिर कुणामुळे, मजबूत एक छत्री सरकार बायको. येते सुन्या घराला शोभा तिच्यामुळे, येते सुन्या घराला शोभा तिच्यामुळे, उत्सव घराचा सणवार बायको, उत्सव घराचा सणवार बायको. तुडवून वादळांना जाईल लाख पण, तुडवून वादळांना जाईल लाख पण, नाव्हायची कधी लाचार बायको, नाव्हायची कधी लाचार बायको. वाट्यास दुःख आले आयुष्यभर तरी, वाट्यास दुःख आले आयुष्यभर तरी, करते किती सुखाने संसार बायको, करते किती सुखाने संसार बायको. शेवटचा शेर. पडते तुझ्या पुढेही कविता गझल थिटी, पडते तुझ्या पुढेही कविता गझल थिटी. मानू तुझे किती मी, मानू कसे तुझे मी आभार बायको, मानू कसे तुझे मी आभार बायको. प्रत्येक माणसाचा आधार बायको. अरे वहिनीला ऐकून सँक्शन करू. कदम सरांनी कवितेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून मी डाव्यांचा नाही उजव्यांचाही नाही. मी एक कवी म्हणतो, तिरंग्याच्या तिन्ही रंगात उभा भारत दिसत होता, तिरंग्याच्या तिन्ही रंगात उभा भारत दिसत होता. तिरंगा थोडासा असला तेव्हा धर्माधर्माच्या वादात उभा भारत जळत होता. तेव्हा माझ्या मायेचं फाटलेलं लुगडं मला भारताच्या नकाशासारखं वाटलं, आणि बापाच्या फाटक्या बंडीचं ठिकाण मला इंडियाच्या नकाशासारखं वाटत होतं. आणि हे तिरंग्या मी किती करू तुझी कीव, म्हणतो एकदा तरी माझ्या देशात घेऊन जा, जाताना मात्र रडू नकोस, काहीतरी देऊन जा, काहीतरी घेऊन जा.